नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण सकाळच्या घाई गडबडीत अगदी झटपट 15 ते 20 मिनिटात तयार होणारी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी रवा इडली, त्याबरोबर खाल्ली जाणारी साऊथ इंडियन स्टाईल चटणीची रेसिपीही पाहणार आहोत. ही इडली मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता किंवा संध्याकाळी काहीतरी हलके-फुलके खावेसे वाटले, तेव्हा अशा प्रकारे इडली बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. अगदी झटपट तयार होते, खायला अप्रतिम अशी लागते. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. रवा इडली बनवण्यासाठी प्रथम आपण घट्टसर म्हणजेच सरसरीत असे बॅटर तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी बाऊल घेतला आहे. आता त्यात आपण 1 वाटी रोजच्या वापरातील जाड रवा घालूया. जाड किंवा बारीक इथे कोणताही रवा घेतला तरी चालेल. त्याबरोबरच अर्धी वाटी इथे मी रोजच्या वापरातील तांदूळाचे पीठ घेतले आहे. आता त्याबरोबरच आपण पाऊण वाटी रोजच्या वापरातील आंबटसर दही घालूया. इथे आंबट दह्याचाच वापर करायचा आहे. त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी घालूया आणि सरसरीत असे बॅटर तयार करून घेऊया. पाणी थोडे थोडे करून बॅटरमध्ये घालायचे आहे. म्हणजे अगदी स्मूथ असे बॅटर आपण तयार करून घेणार आहोत. एकदाच जर पाणी घातले तर बॅटर पातळ होण्याची शक्यता असते. म्हणून थोडे थोडे करूनच पाणी इथे घालायचे आहे. पाहू शकता बॅटर अगदी सरसरीत मी तयार करून घेतले आहे. आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा बॅटर अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. आता ह्या बॅटरमधील रवा अगदी व्यवस्थित फुलावा त्यासाठी भांड्यावर झाकण ठेवूया आणि साधारणतः 15 ते 20 मिनिटे हे बॅटर व्यवस्थितपणे रेस्ट करून घेऊया. म्हणजे त्यातील रवा अगदी व्यवस्थितपणे फुलेल आणि रवा इडली अगदी हलकी फुलकी अशी तयार होईल. म्हणून रवा अगदी व्यवस्थितपणे भिजवून घ्यायचा आहे. बॅटर रेस्ट होईस्तोवर आपण इडली मोल्डला तेलाने अशा प्रकारे ग्रीस करून घेऊया. म्हणजे इडली डिमोल्ड करताना अगदी सहजतेने निघेल, अजिबात मोल्डला चिकटणार नाही. म्हणून अशा प्रकारे एकसारखे व्यवस्थितपणे तेल थेंबर लावून घ्यायचे आहे. ते आता आपण बाजूला ठेवूया आणि बॅटर रेस्ट झाले आहे ते लगेचच पाहूया. पाहू शकता बॅटर अगदी व्यवस्थित मी रेस्ट करून घेतले आहे. त्यात 1 चमचा बेकिंग पावडर घालूया आणि चमचाभर पाणी घालूया आणि मिश्रण अशा प्रकारे एकाच दिशेने व्यवस्थितपणे फेटून घेऊया. म्हणजे जी आपण इडली बनवणार आहोत ती अगदी जाळीदार आणि सुपर सॉफ्ट अशी तयार होते. म्हणून बॅटर अशा प्रकारे व्यवस्थितपणे साधारणतः 1 मिनिटभर फेटून घ्यायचे आहे. पाहू शकता इडलीचे फ्लफी असे बॅटर पूर्णपणे तयार झाले आहे. लगेचच ते आपण ग्रीस केलेल्या इडलीच्या मोल्डमध्ये घालून घेऊया. अशा प्रकारे चमचाभर आपण जे बॅटर तयार करून घेतले आहे ते प्रत्येक खणात अगदी व्यवस्थितपणे घालून घेऊया. प्रत्येक खणात अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे बॅटर घालून घेतल्यावर लगेचच आपण इथे स्टीमर अगदी व्यवस्थितपणे गरम करून घेतला आहे. स्टीमरमध्ये मी पाणी अगदी घालून व्यवस्थितपणे उकळवून घेतले आहे. लगेचच जे आपण इडली मोल्डमध्ये इडलीचे बॅटर घातले आहे ते त्यामध्ये हलक्या हाताने ठेवून घेऊया आणि भांड्यावर झाकण ठेवून साधारणतः 15 ते 20 मिनिटे ही इडली वाफवून घेऊया. इडली वाफवून घेत असताना गॅस मिडियमच ठेवायचा आहे. 20 मिनिटानंतर पाहू शकता इडली अगदी व्यवस्थित वाफवली गेली आहे. पण ती आतपर्यंत शिजली आहे की नाही हे चेक करण्यासाठी अशा प्रकारे टूथपिक घालून बघायची आहे. पाहू शकता टूथपिक क्लीन निघत आहे. म्हणजे इडली अगदी व्यवस्थित वाफवली गेली आहे. लगेचच गॅस बंद करूया आणि इडली स्टँड आपण स्टीमरमधून बाहेर काढून घेऊया आणि थोडेसे कोमट करून घेऊया. कोमट झाल्यावरच आपण इडली अगदी व्यवस्थितपणे डिमोल्ड करणार आहोत. पाहू शकता इडली अगदी व्यवस्थितपणे वाफवली गेली आहे आणि अगदी जाळीदार अगदी हलकी फुलकी अशी तयार झाली आहे. ही इडली थोडीशी कोमट आहे म्हणून काढताना अडचण येत आहे. म्हणून इथे स्पॅच्युला मी वापरत आहे. स्पॅच्युलाने अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे डिमोल्ड करून घ्यायची आहे. परफेक्ट जाळीदार अशी रवा इडली तयार झाली आहे. अशाच प्रकारे सर्व इडल्या मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे.
आता इडली व्यवस्थित बनवून घेतल्यावर लगेचच त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. त्यात आपण 2 चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम करून घेतल्यावर लगेचच 1 मोठा चमचा जिरे, त्याबरोबरच चिमूटभर हिंग घालूया आणि फोडणी अगदी व्यवस्थित तडतडू देऊया. फोडणी अगदी व्यवस्थित तडतडून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये अर्धी वाटी उडीदाची डाळ घालूया. डाळीचे प्रमाण इथे मी जास्त घेतले आहे, त्यामुळे ही चटणी फारच अप्रतिम अशी लागते. तुम्ही डाळीचे प्रमाण कमीही करू शकता. आता तेलामध्ये आपण उडीद डाळ अगदी त्याचा सुवास येईस्तोवर आणि गोल्डन कलर येईस्तोवर अशा प्रकारे व्यवस्थितपणे परतून घेऊया. हे करत असताना गॅस मिडियमच ठेवायचा आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर डाळ अगदी व्यवस्थित तेलात परतून घेतल्यावर आणि खमंग सुवास आल्यावर लगेचच त्यामध्ये 1 मोठा जाडसर चिरलेला कांदा, त्याबरोबरच अर्धा इंच आले आणि 2 ते 3 लसूण पाकळ्या घालूया. कांदा, आले आणि लसूण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता कांदा फक्त आपल्याला ट्रान्सपरंट होईस्तोवरच इथे परतून घ्यायचा आहे. जास्त परतून घेण्याची गरज नसते, कारण आपण इथे चटणी बनवत आहोत. आता हे सर्व जिन्नस 1 मिनिटभर परतून घेतल्यावर लगेचच खोबऱ्याऐवजी अर्धी वाटी भाजके चणे घालूया. इथे भाजके चणे मी घेतले आहेत. तुम्ही फुटाण्याची डाळ किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस किंवा ओले खोबरेही इथे वापरू शकता. आता हे जिन्नस आपण फक्त 1 ते 1.5 मिनिटे व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत. यापेक्षा जास्त परतून घ्यायची गरज नसते. साधारणतः 1.5 मिनिटानंतर पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित परतले गेले आहेत आणि कांदाही अगदी मऊसर आणि ट्रान्सपरंट झाला आहे. लगेचच गॅस बंद करूया. मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया. मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतल्यावर ते मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतले आहे. 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालूया आणि अर्धी वाटी कोथिंबीर, त्याबरोबरच 2 हिरव्या मिरच्या घालूया. हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण इथे छोटा तुकडा चिंचेचा घेतला आहे. चिंचही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया आणि पाणी घालून तुम्हाला जितपत चटणी पातळसर किंवा घट्टसर हवी आहे त्याप्रमाणे इथे पाण्याचा वापर करायचा आहे. मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून आता चटणी अगदी बारीकसर अशी वाटून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट साऊथ इंडियन स्टाईल चटणी तयार झाली आहे. लगेचच ती बाऊलमध्ये काढून घेऊया. आता चटणी बाऊलमध्ये काढून घेतल्यावर वरून आपण हिंग, मोहरी, जिरे आणि कढीपत्ता, त्याबरोबरच सुकी मिरची अशा प्रकारे व्यवस्थितपणे त्यामध्ये घालून फोडणी चुरचुरीत अशी त्यावर घालूया आणि फोडणी चटणीबरोबर एकजीव करून घेऊया. पाहू शकता किती चटपटीत आणि चविष्ट अशी खोबऱ्याशिवाय चटणी तयार झाली आहे. लगेचच अशा प्रकारे एकजीव करून घेतल्यावर गरमागरम इडलीबरोबर ही चटपटीत अशी चटणी सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली मऊ लुसलुशीत जाळीदार बघताक्षणी खावीशी वाटणारी हलकी फुलकी अशी इन्स्टंट रवा इडली, त्याबरोबर खाल्ली जाणारी चटपटीत अशी साऊथ इंडियन स्टाईल हिरवी चटणी. ही चटणी फारच अप्रतिम अशी लागते. एकदा तरी अशा प्रकारे चटणी बनवून पहा. अशा प्रकारे जर तुम्ही इडली आणि चटणी बनवली तर तुम्ही टिफिनमध्येही देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी ही इडली उत्तम पर्याय आहे. अगदी झटपट तयार होते. खायला अप्रतिम आणि हलकी फुलकी अशी लागते. पाहू शकता इडली किती परफेक्ट तयार झाली आहे. अगदी आतपर्यंत जाळीदार आणि मऊ लुसलुशीत. अशाच प्रकारे तुम्ही इडली बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच हलक्या फुलक्या पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.